नमस्कार. आज जाणून घेऊया कामिका एकादशीची व्रतकथा. कामिका एकादशीची उपवासाची कथा. कामिका एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी भक्तिभावाने आणि विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करून उपवास केल्याने अनेक दुःखे दूर होतात आणि जीवनात सुख, शांती व समृद्धी येते. हा उपवास केवळ एक धार्मिक परंपरा नसून आत्मशुद्धी, सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक प्रगतीचे एक महत्त्वाचे साधन देखील मानला जातो. कामिका एकादशी उपवासाची कथा. कुंतीचा पुत्र धर्मराज युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, मी आषाढ महिन्याच्या आणि चातुर्मास महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व पूर्णपणे ऐकले आहे. आता कृपया मला श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, स्वतः ब्रह्मदेवाने एकदा नारद मुनींना या एकादशीची कथा सांगितली होती. मी तुला ती सांगत आहे. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले होते, हे आजोबा, मला श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीची कथा ऐकायची आहे. तिचे नाव काय आहे, तिचे विधी काय आहे आणि तिचे महत्त्व काय आहे, कृपया मला सांगा. नारदाचे हे शब्द ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तू लोकांच्या हितासाठी एक अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहेस. श्रावण महिन्यातील कृष्ण एकादशीचे नाव कामिका आहे. केवळ ते नाव ऐकल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. या दिवशी शंख, चक्र आणि गदा धारकांना भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्यांची नावे श्रीधर, हरी, विष्णू, माधव आणि मधुसूदन आहेत. त्यांची पूजा करण्याचे फायदे ऐक. गंगा, काशी, नैमिषारण्य आणि पुष्कर येथे स्नान करण्याचे फायदे भगवान विष्णूच्या उपासनेने मिळतात. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्र व काशी येथे स्नान करण्याचे, समुद्र आणि जंगलासहित पृथ्वीचे दान करण्याचे किंवा गुरुसिंह राशीत असताना गोदावरी आणि गंडकी नद्यांमध्ये स्नान करण्याचे फायदे भगवान विष्णूच्या उपासनेने मिळतात. जे श्रावण महिन्यात देवांची उपासना करतात त्यांची पूजा देव, गंधर्व आणि सूर्य करतात. म्हणून जे पापाला घाबरतात त्यांनी कामिका एकादशीचे व्रत पाळून भगवान विष्णूंची उपासना केली पाहिजे. जे लोकांच्या चिखलात अडकलेले आहेत आणि जनसागरात बुडत आहेत त्यांच्यासाठी या एकादशीचे व्रत करणे आणि भगवान विष्णूंची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. पापाचे निर्मूलन करण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग नाही. हे नारदा, खुद्द देवाने सांगितले आहे की कामिका व्रत केल्याने मनुष्याचा जन्म टळतो. जे या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करतात ते या जगातील सर्व पापांपासून मुक्त होतात. भगवान विष्णू रत्ने, मोती, मौल्यवान खडे किंवा दागिन्यांपेक्षा तुळशीच्या पानांनी जास्त प्रसन्न होतात. तुळशीच्या पानाची पूजा करण्याचे पुण्य 4 वजनी चांदी आणि 1 वजनी सोने दान करण्याइतके आहे. हे नारदा, मी स्वतः प्रभूच्या प्रिय असलेल्या तुळशीला सदैव वंदन करतो. तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने सर्व मानवी दुःखे दूर होतात. केवळ तिच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात आणि तिच्या स्पर्शाने मनुष्य शुद्ध होतो. कामिका एकादशीच्या रात्री दिवे दान करण्याचे आणि जागरण करण्याचे महत्त्व चित्रगुप्तालाही समजावून सांगता येत नाही. जे या एकादशीच्या रात्री मंदिरात दिवे लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत प्राशन करतात आणि जे तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावतात ते 100 कोटी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून सूर्याकडे जातात. ब्रह्मदेव म्हणतात, हे नारदा, कामिका एकादशीचे व्रत निष्ठेने पाळले पाहिजे. जे ब्राह्मणी हत्या आणि गर्भहत्या यासारख्या पापांचा नाश करते. जो कोणी भक्तिभावाने कामिका एकादशीच्या व्रताचे महत्त्व ऐकतो आणि वाचतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि विष्णूच्या धामात पोहोचतो. या ठिकाणी आपली कामिका एकादशीची व्रतकथा संपते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.